सुख झाले होता धनी, सुख झाले होता धनी, सुख झाले होता धनी, एर बाबा हातालो त्याने सुख झाले होता जणे, सुख झाले होता जणे, सुख झाले होता जणे. ओ हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. ए तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. हे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. ओ हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे घर, सर्व सुखाचे घर, वापर खुमा देवी वापर खुमा देवी वार. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा बरवा, तो हा माधव बरवा. हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा बरवा, तो हा माधव बरवा. जय जय रामकृष्ण हरे, हे जय रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण, हे जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरे, हे जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरे, हे जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण, हे जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण, हे जय रामकृष्ण. रामकृष्ण हरे, जय जय राम. हे जय रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली. घडो त्याचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली. घडो त्याचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता
ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावेल परमार्थ पोटी दृढावे सहजाच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे अनुतापाची जुनी वतडे वैराग्य वाढी चढावडी वैराग्य वाढी चढावडी वैराग्य वाढी चढावडी अनुतापाची दुसरी उडी वैराग्य वाढ चढावडी वैराग्य वाढ चढावडी वैराग्य वाढ चढावडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल परमार्थ पोटी दृढावेल परमार्थ पोटी दृढावेल सहजाच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ दृढावे निडामणी वाढे भाव संचरे स्वानुभव निज अंगे संचरे स्वानुभव निज अंगे संचरे स्वानुभव निज अंगे निडामणे वाडे भाव संचर निज अनुभव संचर निज अनुभव निडामणी वाडे भाव संचरे स्वानुभव निज अंगे संचरे स्वानुभव निज अंगे संचरे स्वानुभव निज अंगे निडामणे वाडे भाव संचर स्वानुभव निज अंगे संचर स्वानुभव निज अंगे संचर स्वानुभव निज अंगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावेल परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे पार कुमारी कुमार कुमाये विठोबार कुमाये कुमाय विठोबार कुमार 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 कुमार
समागम घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठले, ज्याचे प्रेम विठ्ठले, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. जानते प्रेम विठ्ठले विठ्ठले जानते प्रेम विठ्ठले जानते प्रेम विठ्ठले सद त्यांचा ऐकत गोती सद
विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. अनुतापाची धुनी वजडे वैराग्य वाढे चढावडी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निज अंगे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. विठ्ठल 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 घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण दुसरी चरण सौंदर्या त्यांच्या कृपादान विस्तारू बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादान विस्तारू बाबाजी सद्गुरु दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तैसे श्रीगुरुचे महिमान आकडिता कैसे साधन, हे जाणून मिया निवांत गेले. शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, आलो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीचा
रामाचे हनुमंता तुझा रमता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास वटा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जानाथा तुझ नमो देवी लागी सेवक झालो लागे सेवक झालो लागे सेवक झालो लागे सेवक झालो मजा लागलो निज चरणात मजा लागलो निज चरणात लागलो निज चरणात तुझ्या लागलो निज चरणात लागलो निज चरणात तुझ्या लागलो निज चरणात सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेलो सेवे लागी शिव झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी शिवराम बाबा यावरी न करावा अवेर आपल्या दृष्टीने जरी निरोबऱ्या तुकोबारा करता बोलले आपले गुरुजी बरोबर पवार बाबा असल्याच्यामुळे आपण हे बोललं तरी काही बिघडणार नाही अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आमचा अवेर करू नका असं महाराज म्हणतात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला जसं बोलतंय जसं बोलणं काय नाही पण मी पहिलेच सांगितलं गुरुजी तिकडेच थांबा शाळेत गुरुजी असले की लेकडे सुचते का काय लिहा म्हणून विठाला विठाला अगदी आनंदाचा सोड आहे मांजरी सारखं गाव आहे गाव जरी मांजरी सारखं असलं तरी सप्ता बोक्यासारखाच दिसते म्हणजे आहे बरं वस्तुस्थिती म्हणजे विनाकारण बोलत नाही घ्या भागून लाईट कुकडे माणसं कुकडे बशाला कुकडे विनेगरी म्हणजे सर्व व्यवस्थित त्याचं नाव बोक्यासारखं म्हणजे खरंच बोक्या खाव खाव करता असा हप्ता नव्हे असा सोहळा आणि एका 2 वर्षाचा नव्हे जवळपास 65 वर्ष नाही 68 म्हणजे 3 कमी म्हणजे 3 घंटे आपला कीर्तन करायला लागते म्हणून ते 3 मी कमी सांगितलं 60 वर्ष म्हणजे वयीत एवढं नाही एवढे वर्ष या सप्ताहाला झाले आपला जन्मही नव्हता त्या काळात सुरू झालेला सप्ताह आजपर्यंत टिकते ही पुण्य ईश्वरांबाबाचे आहे विठ्ठल 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 या महात्म्यांच्या पुण्याईनं हे चालतंय महाराज आपण कोण करू शकतो आज नवमीचा दिवस आहे सकाळी जन्माचं कीर्तन झालं असेल गुरुजी आहेत म्हणजे गुरुजी झालं असा अंदाज मी धरतो अभंगावर पण जन्म झाला हे महत्वाचं आहे नाहीतर अवतार दर्शक या दिवशी अभंगायचा असतो पण दुहेरी तिहेरी संकट आहे आजचा शेवटचा दिवस आहे उद्या काल आहे मागणीपर प्रकरणातला अभंगही घ्यावा लागतो ज्या संतांनी आम्हाला हे उपकार केले त्या संतांचाही विचार मांडावाच लागतो कारण आजपासून हनुमंत जयंतीचा सप्ताह सुरू झाला म्हणजे रामाचा राम पडला माग हनुमानजी आता पुढे आहे ठला विठला विठ्ठल विठ्ठल मागणी झाली पाहिजे हनुमंतरायाचाही विचार समोर आला पाहिजे समोरचे हे 3 महात्म्यात हे नाराज ना झाले पाहिजेत बहुत मोठा ओढ झाला आता अवधूत बाबा आहेत आमचे आप्पा आहेत गुरुजी आहेत अजून कोणी महाराज असून सर्वांचा परिचय नसल्यामुळे हे महाराज आहेत कालच कीर्तन झालं ते का श्रेष्ठ मंडळी हजर असताना पण आमचा विनोद पवार असा आहे महाराज पाहिजे बरं कीर्तन त्यासाठी गेलाय झाले की नाही पंचायत आता विठाला 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 कसं आहे मन मिळव स्वभाव असला म्हणजे कुणी सांगतात तसं विहिरीत कुणी सांगत नाही लोक भेटत साधवले पण चला आपला घरच्यासारखा बुवा आहे
त्या सांगून असं कर्जाच तसं कर्जात जसं असेल तसं. आता माया अल्पमतीप्रमाणे जसं जसं मला बोलता येईल या मोठ्या माणसांच्या समोर, कारण इकडे पोट्टी किती पाठ करतात बाहेर, बस झालं पाठ. तरी गेलं गुरकार शी 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 पाठ गेलं ना, पण मास्तर समोर आहे मग कधी त्याला सुचत नाही. तसं जर मला झालं तर भागून घ्यायचा. विठ्ठल 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 खरंच सांगा, या लोकांना आमचं कीर्तन ऐकण्याची काही गरज आहे का? मग त्यांनी येऊ नाही का? वही तर कुछ बात आहे. हा वारकरी संप्रदायाचा महत्वाचा पॉइंट आहे. जे लहान आहेत त्यांनी मोठ्याचा आदर करावा, जे मोठे आहेत त्यांनी लहानाचं कौतुक करावं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बापाच्या ताटात पोरग जे आले बसलं. आता हे लहान सगळे लेकरू आहे कोणाचं, हे होत संस्कार आतापासून सुरू राहते ते. तुम्ही शहराच्या जोडचे गाव पहा, जवान पोरी बिघडले सारे दारू पिऊन राहिले. ज्या गावात सप्ते त्यातले काहीतरी संस्कार आहेत, नाही बिघड बागड झालं आतापासून त्याच्यावर संस्कार होतात. महाराज, लहान लेकरावर झालेले संस्कार मरेपर्यंत टिकतात. हा वडील जेवायला बसलेत, आईने ताट वाढलं, त्यांनी 2-3 घास घेतले, असं इथलं पिलू ते आलं, मी जेवतो बाबा सांग बसलं जेवायला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या पोरानं हातात घास घेतला आणि तो आपल्या मुखात नाही घातला, मग बापाच्या तोंडात घातला. आता याचा हात केवढा, याचा बाप केवढा. जरी बसेल असला तरी लहान लेकराचा हात बापाच्या तोंडापर्यंत पुरत नाही. बाळक बापाचे चाटीर घे, बापाची जेवू लागे. काय होतं, या लेकराचा हात त्याच्या तोंडापर्यंत पुरत नाही, मग तो बाप आपली मान खाली करते. बाबू तुला म्हणा लागते बाळक बापाचे ताटीर घे, बापाची जीव लागे, की तो संतोषली निवेगी मुखची उडवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो मान खाली करतो, त्याला जेवता येत नाही, त्याच्या हाताने त्याची भूक होत नाही. हे सारं खरं असलं तरी त्याच्या हातचा घास घेण्याकरता, त्याच्यावर असणार प्रेम, त्याचं केलेलं कौतुक, तेवढ्या करता मान खाले आणि तेवढ्या करता कीर्तनात आले. विठ्ठल एरवी पाणी ओथी जावे न लगे, नवनी माथुला न रिगे. ज्ञानोबा साहेबांना काय गरज आहे का? पण तरी देखील कौतुक म्हणून ही मंडळी आली. आपलेही काम आहे त्यांचा आदर ठेवणं. ज्याईनं बोलावलं त्याचे मनासारखं वागणं खरंच पाहा लागते. गायक वादक असं सर्व असलं म्हणजे आनंद वाटतो मला तरी, माझे मन समाधान होते. आणि ही जोडी अशी आहे, जसे पांडे बोल असा सारखे एक रंग शिक्का. अरे नाही रे, नाही नाही तसं म्हणजे वाजवलं साधारण म्हणून नाही साजरं, असं एक रंग शिक्का. विठ्ठला 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 यांची साथ चांगली, पण ती जराशी रंगात बसत नाही, जरासं कमी पडतात. कोण्या कोण्या का रूपानं होईना असा आनंदाचा सोहळा आहे. जिथं आनंद आहे आणि तिथं देव आहे. नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आराशी कर मोठा तड, तुका म्हणे भिडा भक्तीची आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मतिया काळा, तुका म्हणे भिडा भक्तीची. सांगता गोष्टी लागती गोडाला अशी आकारा मोठ्या तड, तुका म्हणे विडा भक्तीची. 65 वर्षापासून गाथा पारायण गावात चालतं महाराज, आणि ते या हवेत कोणी शिवपुराणाचे. एवढं शिवपुराण आता म्हणजे ते काही वाईट नाही, चांगलंच आहे, पण त्यानं भागवतही दाबले बाबाजी. भागवत हे पारायण दाबले होते भागवतही न.
आता शिवपुराण भागवत दाबले पण तरी या गावात पारायण सुरूच आहे. याचा अर्थ असा आहे महाराजावरती आपली निष्ठा आहे. विठ्ठल 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 हो, आता फक्त निष्ठावंत गावच पारायणाचे राहिले. तेही प्रवचन बऱ्याच गावात बंद झाले. पहिलं असं होतं पारायण, दुपारी प्रवचन आणि रात्री श्रीहरीचं कीर्तन. आता प्रवचन कोण बंद झाले? आमच्या अंगात दम नाही राहिला. वा प्रवचनाचा बरोबर नाही मसूद नाही मी कीर्तन करीन. म्हणजे काच्यात काय राहिलं ते तुम्ही पाहत राहा. वेळेवर येणं आमच्यातलंच झालं कमी जास्त काय असं नसन ते. पण प्रवचन बंद झाल्यासारखेच झाले. पारायण बंद होत आलेत. पण जिथं जिथं साधू संतांवरती निष्ठा आहे, गुरुची आज्ञा पालन जे जे करतात तिथं तिथं आजही ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण चालू आहेत. व्यासपीठावरती आमचे हरिभक्त पारायण अवधूत बाबा आहेत. तुमचं नाव काय साहेब? गौंजाळ महाराज. गौंजाळ महाराज पारायण करतायत. मंडळी भरपूर त्यांनी सांगितलं भरपूर मंडळी आहे. त्याने जरी भरपूर मंडळी सांगितलं तर मी अंदाज म्हणजे दाव जसे पकडून घेतले 50 बाया माणसं ते तुम्ही पहा. विठ्ठल 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 हो पारायण सारे पायावरच देईल टाकून लोक माणसाला वाचता येत नाही. काय सरमला मग काय होती हे समजून नाही राहिलं. पण होऊन राहिलं तसंच असतो आपलं. त्याचा काही असं बुवा बसलेच पाहिजेत माणसं. आग्रह नाही होऊन राहिला. याले महत्व आहे. नामा म्हणे केशराजा केला नेम झाले विवाजा. नेम चालतो याला महत्व आहे. शेवटचा दिवस आहे. दिंडी वगैरे आनंदाच्या मध्ये पार पडली. आणि आता शेवटचं कीर्तन मागणी प्रकरणातला अभंग घेऊन करायचा असतो. संतांचाही विषय आला पाहिजे, मागणी झाली पाहिजे. या अनुषंगाला अनुसरून मी हा अभंग निवडलेला आहे. अभंग देवची सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री संत श्री तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य श्री निळोबाराय यांचा अभंग आहे. या अभंगाची पूर्वपीठिका अशी आहे. महाराज सर्वांना ज्ञात आहे. निळोबाराय तुकोबारायांचे टाळकरी आहेत. पण माळ गळ्यात नव्हती. आजही अनेक असे म्हणणारे आहेत त्याच्या गळ्यात माळ नाही. आपण बोलू शकत नाही. बोलून तो तेलाले जाईल. आपण एखाद्याला ना तुया गिरणार येत नाही काले आपत करून घेता घेणं नाही देणं नाही. तुकोबारायांनी देखील आग्रह केला नाही. आणि मी या मताचा माणूस आहे. परमार्थात घाई चालत नाही. तुका म्हणे येथे नचली तातडी. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही. काही काही माणसं माल टाकल्याबरोबर आमच्याकडे येतात. बुवा काही कापूस वाळला नाही यंदा. म्हणजे मागच्या वर्षी माल टाकली बा गुरुजीच्या हातून पण 2च क्विंटल झाला. सांगा त्याचा त्याचा काही संबंध आहे. पण लावतात लोक. मग त्याला कसा झालता दा त्यानं त्या वर्षी माल टाकली त्याला झाला. मग याचा हिशोब हुकला. याचा त्याचा संबंध नाही. व्यवहाराचा संबंध परमार्थाची जोडायचा नाही. घाई चालत नाही. माल टाकता बरोबर देव भेटील असं मनात धरून चालू नका. आणि घाळाची घाई करू नका. जोपर्यंत तुमचा त्या महाराजावर विश्वास बसत नाही तोपर्यंत नांदात पडू नका. सर्वात महत्वाचं जोपर्यंत तुमचं मन ग्वाही देत नाही की आपलं जमते. या गावात सांगायची गरज नाही. पण बरेच गाव असे आहेत भागवत किंवा ते शिवपुराण झाले कसे थैथे करतात. माळ बजाराला काढली मेला तो बुवा. अरे हे जे मोठे मोठे महाराज लोक आहेत हे बिमार पडता यायला कारण काय? हे काय पाप करतात? दुःख शारीरिक असो वा कुठलंही असो ते पापाशिवाय येत नाही. मग ते पाप करत नाहीत. मग ते आलं कुठून? हे शिष्याचं भरा लागते गुरुले. शिष्य गेले पाप गुरुने भोगावे. म्हणून थैथे करून चालत नाही. घालणारा नाही करू नये आणि याही नाही करू नये. जोपर्यंत तुम्हाला महाराज पटत नाहीत लोक लख 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 काय घरात फोटो बापरे परदेशात आता जास्त बोलणं बरं नाही. मा म्हणणं पहिले परीक्षा घ्या. पहिले पास करा मग नांदा द्या. पहिले लख 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 आता तेच करायला लागलं. काय राजा पूर्ण नाही तिकडे मग ये नाही इकडे यमो काय जाय. विठाल 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 निळोबारायांनी माल टाका असं म्हटलं नाही. तुकोराम महाराजने काही नाही म्हटलं नाही माल घे. एक दिवस हा प्रसंग आला. निळोबारायांना पटलं खरोखर
तुकोबाराय म्हणजे महाविष्णूचे अवतार आहेत, त्यांच्याकडून आता माळ टाकली पाहिजे. कीर्तन झालं, बसलेत 14 टाळकरी होते महाराजांचे, त्यातली एक निळोबाराय खाली बसलेत. महाराज मला माळ घाला. म्हणतो आता काय घाई, आपण बरोबरच असतो, घालू कधीतरी. त्याईनं घाई केली नाही, याईने आग्रह केला नाही. पण प्रसंग असा आला, निळोबाऱ्यांना माळ टाकायची बाकी आणि तुकोबाऱ्याचं वैकुंठ गमन झालं. प्रयाणकाली देवे मान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता सुचविले. सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळाचा जीव लग सोयरा. सद्गुरु स्वामी तुकया दातारा, हे तारक तू सकळाचा जीव लग सोयरा. प्रयाणकाली देवे विमान पाठविले. देवान विमान पाठवलं, महाराज विमानात बसलेत. कारण आता जास्त वेळ करायला पुरणार नाही, सटकन लावून घेऊ दिले आपण. ते गेले वर, हे बसले खाली. पण पिंपळनेरला महाराजच्या कानावर शब्द गेले की बुवा तुकाराम महाराज ज्यांच्याकडून तुम्ही माळ घालणार होते त्यांचं वैकुंठ गमन झालं. एवढी निष्ठा होती महाराज निळोबाऱ्यांची तुकाराम महाराज. ते ब्राह्मण समाजात जन्माला आले, हे कुणबी समाजात जन्माला आलेले, पण त्याची याच्यावर एवढी निष्ठा होती. माळ टाकीन तर तुकाराम महाराजच्या हातून अनुष्ठान मांडलं. त्याच्यात आमच्यासारखे असतात भादरे, काय लोक सांगा आता, तो गेला वैकुंठात, हे बसलो होती, तुला काही काम आहे? काही घेणं नाही देणं नाही. तो बा बसला, तो बा गेला, त्याचा व्यवहार ते पाहून तुला काही काम आहे काय? याला म्हणतात घरच्या भाकरी खाणं. निळोबारा एक नाही, दोन नाही, अनुष्ठान म्हटलं. एक दिवस, 2 दिवस नाही, महाराज 42 दिवस झाले. आमची एखादं धरतो, 3 दिवस काळजी करतो आम्ही दशमी पासून. आता तर काही दिवस झालं का, रामनवमी आली, दशमी आली, आता कसं करतात? दशमीच्या दिवशी जर त्या बाईने 7 वाजता ताटवाळत, हे जेवत नाही, घ्या ना जेवून, थांबणं. स्वयंपाक झाला, घ्या ना, थांबणं. म्हणजे काय झालं? उषा काय एकादश आहे ना, मग 12 वाजता जेवतो का रात्री? म्हणजे दशमीच्या दिवशी उशिरा जेवणे. 1 कप चहा घेत असेल तर एकादशच्या दिवशी 2 कप ठेवायला लावते. 2 कप ठेवतो. ते बाई म्हणे पाहुणे आहेत का? नाही नाही, मग एकादश आहे ना. 2च खेप जेवणारा 4 खेप फाराया दाबते. आज दाबलं वाटतं. त्या आरती किती फराय खाल्लं तरी ज्याले सवय नाही त्याचा बजेट बसत नाही. मग ते काय करतात, ते रात्री डोळ्या थांबवतात. आहे का त्याच्यात काही? ते बाई जर पारमार्थिक घराण्यातली असली, तिचं माहेर जर पारमार्थिक घराणं असलं, शिवराम महाराज पवारच्या परंपरेतलं जर जे घराणं असेल तर ते बाई रात्री त्याला फुगू देत नाही. रात्री कुठे बदलते का? बुवानं सांगितलं रात्री बदलत नाही. आपण काय इंग्रज आहो काय? इंग्रजाचं बदलते, मराठी रात्री बदलत नाही. सूर्य उदय झाल्याशिवाय स्थिती बदलत नाही. आणि ते जेवू देत नाही, याला काही हिसाब लागत नाही. हे अरे पाठे सांभाळते. निंग दिवसान खायचं काही दिवस निघते आणि काही स्वयंपाक करायला 7 वाजता फुकतात काय की 7 वाजता कर स्वयंपाक. आणि ते मला वाढून काऊन तर कालची एकादश झाली. हा माईपेक्षा हा तर 6 वाजता सांगून आला, म्हणजे अनुभवाचं सांगून आला. मी फक्त बोलायचं सांग. काही की 6 वाजता जेवतात बारसले, कारण सवय नसते, कामाचे माणसं असतात. विषय एवढाच आहे. आपण एवढी काळजी करतो एका उपवासाची. निळोबाऱ्यांना 42 दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही. काय अवस्था असेल त्याची? चिंतन फक्त एकच, तुकाराम 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 तुकाराम
सद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकोबारायचं चिंतन चाललं निरोबरायचं असं मांडलेलं आहे. डोळे लावलेले आहेत. देवानं विचार केला माझ्या भक्ता करता तुकोबाराय करता बसलाय. बामणाचा पोरगा आहे. हा जर संपला ब्रह्महत्येचं पातक मला लागणार आहे. मी गेलो पाहिजे. देवा उघडा डोळे. त्याने डोळे नाही उघडले. त्याला विचारलं कोण हा? देवान सांगा सटकेन मी देवा. मोठेपणा गती प्रता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम तो विश्वसेता भरता मीची का पण सुद्धा मी गोसावी समजता. त्रैलोक्याचा जिने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था पेले 21 स्वर्गादी धरिले सत्ता मात्रे आपले. हे जे चालतं ना हे आपल्या सध्याने ज्ञानोबाईने फार गोड वर्णन केलं. हे जे पर्वत आहेत ना देवान सांगले हे जे पर्वत आहेत हे जाग्यावर थांबतात कोणाच्यानं? माझी आज्ञा. पर्वती बैसगा न थंडावी माझी आज्ञा. समुद्र रेखा ओलांडावी माझी आज्ञा. पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. हे आज्ञा माझी तिन्हीले लागू पडते. पर्वती बैसका न संडावी आणि हे जे पर्वत आहेत ना जाग्यावर. आता इकडे एक पर्वत आहे फालीचा घाट. तुम्ही पायी जायला तुम्हाला माहित आहे. इकडे एक पर्वत आहे सातपुड्या. समजा इथं ठरलं बाबा लय दिवशी भेट नाही आपण भाऊ भाऊ असल्या. एखाद दिवशी हा सातपुड्या गेला त्याच्या भेटीले मनातले मेले गे राहिले. खरं सांगा मग एखादी अगदी जावं वाटत नाही राहिले. वाटते जाव पण देवाची आज्ञा नाही. पर्वती बैसका त्यानं जागा सोडू नये ही देवाची आज्ञा आहे. समुद्र रेखा कधीच समुद्र रेषा ओलांडत नाही. यावर्षी एवढे पूर गेले नद्या. अख्ख्या नद्या भरून गेल्या. म्हणजे खट्टा नद्या किती समुद्राचे नाव 7 असले की समुद्र एकच. अख्ख्या नद्या खट्टा भरून गेल्या. असं झालं समुद्र इथे आपल्या ज्यांच्या मत नाही. आपल्या ज्यांच्या मत नाही असं केलं समुद्रानं नाही या बुवा आता एवढ्या नद्या एकखट्टा भरून आल्या मी काय करू. मग मी येतो ते मुंबई पाहून. असं समुद्रानं केलं नाही. याचं कारण काय? कितीही पाणी जाऊ द्या समुद्र रेषा ओलांडत नाही. याला कारण जर काय असेल त्याची आज्ञा. समुद्र रेखा ओलांडावी आणि पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. ही पृथ्वी तुम्हा आम्हाला जे वागवते ना ही त्याचीच आज्ञा आहे. त्यात एवढे वायफट वागून राहिले लोक. काही खातात काही पेतात कुकडी लोळतात कशीही वागतात. देव म्हणजे काय दिले कसं? देव म्हणजे भाजीपाला. साधू म्हणजे झाबूजी एक म्हणजे काही समजत नाही ते. आणि काही की हे डिंगडांगवाले मुद्दाम बुवा पाहून असा वाश येते असं वाटते ना सरक समजा भांडण करा. काय राजा बुवा तुम्हाला समजू नये. तू पेला तुम्ही पेला का म्हणजे आलगीने आपण. पण आशे जरी असले ती पृथ्वी वागून राहिली त्याला कारण जर काय असेल तर ती माझी आज्ञा. पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. वा हे जे चालतंय ना अरे झाडाचं पान पायात हलून राहिलं का एकही नाही. ही त्याचीच आज्ञा आहे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अंदा मग कोटे. राहिली अंता मग कोटे. राहिली अंता मग कोटे. राहिली अंता मग कोटे. वृक्षाची पान हाले जाती सत्ता राहिली अंता मग कोटे. जय हो. राहिली अंता मग कोटे. वृक्षाची पान हाले जाती सत्ता राहिली अंता मग कोटे. राहिली अंता मग कोटे. वृक्षाची पान हाली याची सत्ता राहिली अंता मग कुठे. झाडाचं पान माझ्या सत्तेशिवाय आला नाही. एवढा सत्ताधीश आहे एवढा मोठा मी आहे. बापरे एवढं मोठं आहे काय? तुला कोण बोला तुझ लागी येते बोलाविले कोणी. तुझ लागी येते बोलाविले कोणी. तुझ लागी येते बोलाविले कोणी.
तुझ लागी येते बोलाविले कोणी तुझ लागी येते बोलाविले कोणी तुझ लागी येते बोलाविले कोणी तुझ लागी येते बोलाविले तुझला आगी येते बोलाविले कोणी. देवा तू आहेस मोठा तुझ्या घराचा, तू बिन बोलायचा आला. मी तुले ओळखत नाही निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा. मग तू कयाचा धावा. अरे मी जो धावा करतो माझ्या श्रीगुरूंचा, माझ्या तुकोबारायांचा, गरज असेल तू जा त्यांना पाठव. ज्यांना निळोबाऱ्या परत करतात तो सामान्य नाही. योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात. अरे ते ज्या स्वप्नात येत नाही रे, प्रत्यक्षात समोर उभा आहे आणि त्याला वापस करून त्याला शाती लागते, त्याला निष्ठा लागते. साधा कामावरचा गडी तुम्ही वापस करू शकत नाही. अर्धा घंटा लेट येऊ द्याचा माणूस, तुम्ही बोला हा राजा इथला उशीर, चाललो घरी. तुम्हाला नाही मीच बैल पाहतो, मी फक्त ये. मग तुम्ही साध्या गड्याची एवढी मिणमिण करता. जगाचा नियंता परमात्मा, सर्व सत्ताधीश, ते म्हण नाही 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 मला माझे गुरु पाहिजे. मी तुला बोलावलं नाही, प्रल्हादाने तुला बोलावलं, तू गेला चांगलं काम केलं. द्रौपदीने तुला धावा केला, कृष्णा धावरे लवकरी, तू गेलं चांगलं काम केलं. दयापरी संकट मजला देवा, त्यांच्यासारखं माझ्यावर संकट नाही, माया मानेवर काही कोण सुरी ठेवली नाही. तू आला, मी तुला ओळखत नाही, गरज असेल तुझा त्यांना पाठव. देवाना जावं लागलं आणि सांगितलं तू येतो संग, एकट्याला दिसेल ना तू राहशील तर ती घरी. महाराज गेलेत, तुकोबारायांना घेऊन आले. तुकोबारायांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, हात ठेवला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी. त्या दिवशी त्या समागमाच्या मध्ये महाराजांना जो आनंद प्राप्त झाला निळोबारायांना, तो समाधी सुखाच्या पुढचा आनंद आहे. आणि मला तरी वाटतं त्याच दिवशी तुमची आमची कीव त्यांना आली असावी. मला जे आनंद प्राप्त झाला तो याच्यावर जीवाला प्राप्त व्हावा. मग कसा होईल, कारण हे इतकं सोपं नाही. हा समागम प्राप्त होणं याच्याकरता पुण्य संचय लागतो, तसाच प्राप्त होणार नाही. पण संतांचं हृदय एवढं कोवळं आहे महाराज, तुमची आमची कीव त्यांना आली आणि निळोबर आहे. त्याला परत केलं, त्याला सांगतात देवा फक्त मला एवढं दे. आणि केवढं झालं मधात वाजू नको देऊ. विठाला 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 देवाकडे महाराज तुमच्या आमच्या कल्याणाकरता ती मागणी मागतात की हा समागम याच्यावर जीवाला घडो. अभंगाचं पहिलं घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम,
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी हो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी हो सहज ऐकता देवाकडे महाराज मागणी मागतात, देवा मला जे प्राप्त झालं हे यांना प्राप्त झालं, हे या समागमाच्या मध्ये प्राप्त होतं, यांना हा समागम घडू दे, घडो त्यांचा समागम. समागम संगत कोणाचा? त्यांचा. त्यांचा कोणाचा? जे कुकलेलो येतात त्याचा. इथं या अभंगात साधू संत वैष्णव भक्त असा कुठलाही नामनिर्देश नाही, पण समागम संतांचाच घडावा एक आंतरलक्षणाने महाराज मागतात. ज्यांचे प्रेम विठ्ठली, विठ्ठलावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांचा समागम घडू दे, असा सरळ जर आपण अर्थ घेतला, ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे त्यांचा समागम घडू दे. ते विठ्ठलाला कोणाचा प्रेम नाही? याचं प्रेम नाही? किती लहान असला तरी त्याचं देवावर प्रेम आहे. तुमचं आमचं नाही, आपण कीर्तनात आलो आपलं प्रेम नाही, मग आपलंही प्रेम आहे. जे पंढरपूरला जातात त्याचं प्रेम नाही, त्याचंही प्रेम आहे. पायी जातात त्याचं 100%, आणि जे एसटीने जातात ते जातात ज्या अर्थी पंढरपूरला त्यांचं देवावर प्रेम आहे. आणि त्या पंढरपूरच्या एसटी सापडतात ते बऱ्याच आहेत बरं. म्हणजे त्यांचं प्रेम नाही असं आपण म्हणू शकत नाही, देवावर त्यांचं प्रेम नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं देवावरही प्रेम आहे, शिशीवरही आहे, म्हणून तिकडे जातात तरी सांगून येतात. प्रेम नाही असं आपण बोलू शकत नाही. तुमचं आमचं सर्वांचं त्याच्यावरती प्रेम आहे, पण आपलं प्रेम विखुरलेलं आहे. काही देवावर, काही ढोरावर, काही वासावर, काही लेकरावर, काही बाकरावर, उरलं सुरलं ते नाही असं नाही, पण अवघ मात्र गर्भित अर्थ घ्यायचा. ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे. अवघी देवावरी माया, अवघी देवावर माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे तो वैष्णव आहे, तो संत आहे, तो साधू आहे, आणि त्यांचा समागम घडावा असं म्हणतात. घडू त्यांचा समागम. तो समागम घडू शब्द का घातला? एक जण म्हणे मग त्याला गमलं नसेल देवा घालू. असं वारकरी संप्रदायात चालत नाही. ठेवलं हिंगणपेठ चालते का महाराज? मग घडू का म्हणतात? जो समागम घडावा असं म्हणतात. तो समागम सहजासहजी घडत नाही. ज्याचा पुण्य संचय नाही त्याला साधू भेटत नाहीत. नारद महर्षी सांगतात भक्तिसूत्राच्या मध्ये, महत्संग तू दुर्लभो अगम्यो अमोघश्च. भेटत नाहीत, भेटले तर पटत नाहीत, पटल्यावर त्याच्या समागम घडेल याची गॅरंटी. लय लोक गेले बाबा श्रीराम बाबा भेटले, मग सारे दिंडीत गेले काय? नाही. मग सर्वांनी त्याचं ऐकलं काय? त्याचं कारण असं आहे, ज्याचं जमा नाही ते त्या समागमात जाऊ शकत नाही. इच्छा असली तरी नसली. लय लोक आहेत जा वाटते संघ, कारण मला त्या विनोदच्या जागेवर आणावं लागते म्हणून ते धाव 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 ते बाहेर नाही गेलं पाहिजे आणि हेही नाराज नाही झाले पाहिजे. पहिले माया मुद्दा मांडतो मग तो सांगतो विठाला विठाला तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचसिया तुरे समागम घडे तुका. तिळ तिळ पुण्याचा पडे तरी हे भवता जन्मी जोडे. नाम तुझे समागम
दिंडीचे लेकर पायी आले, थंडे झाले आणि ते जर उभी ठेवली, लवकर केलं तर लोक कल्ला करण भात मोडलं. काही बसत जा, काही उभी राहत जा, म्हणजे हाती पडले तुम्ही आता हाताने पडायचं बसायचं यायचं सरलं म्हणजे पावली असंही दिसलं पाहिजे. विठाला विठ्ठल 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 तिळ तिळ पुण्य साचा पडे. थोडं 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 असं पुण्य गोळा करायचं. काय काय केलं म्हणजे पुण्य होते? दुसऱ्याचे धुरे कोरले की पुण्य भोगलं नाही नाही नाही, पुण्य होते. परोपकाराय पुण्याय. तुकोबरा एका शब्दात सांगतात, तुम्हाला पुण्य पाहिजे, पुण्य ते परोपकार. परोपकार केल्याचं पुण्य, साधूचं नाव घेतल्याचं पुण्य, पुण्यवंत व्हावे. हरिमुखे म्हणा, देवाचं नाव घेतलं पुण्य, साधूचं नाव घेतलं तरी पुण्य संचय होतो, उपकार केला तरी पुण्य संचय होतो. एखाद्याला जर कोण रस्ता विचारला, त्याला रस्ता दाखवला तरी पुण्य होते. बरं, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. लय लोक असे आहेत रिकामे बसेल असतात. समजा हो हा रस्ताच आहे, आम्ही त्याच्यासाठी बसलो काय? उपकार करणं माहीतच नाही, कारण पुण्य जमा करणं माहीत. सारा पापाचाच भरणा भरला, पुण्य काही जमा करते. पुण्याचा संचय असल्याशिवाय साधूची भेट होत नाही, साधू समागम घडत. हा समागम घडण्याकरता पुण्य लागतं. लय लोक नांदी लागतात. हे काय लोक काहीच नव्हतं याच्या घरी, ते पाहिजे मग गेले वाटते याच्या दुसऱ्या दिसलं साजरं, बापा 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 काहीच नव्हतं बा. शिवराम बा संग पायी जायचं काहीच नाही याच्या घरी. मग वाटते याच्या त्या जमते का बघता इथलं सोपं आहे का ते? लय आहे ते हलक्या गोष्टी. बँकेच्या समोर लाईन लागली, 1,500 बायाचे, लाडक्याच बहिणी झाल्या. मग काय साऱ्या बयान माणसं बुड्या पाड्याची ते पगार, ते सुजनी लंगडी फुटके त्याची म्हणजे एकाच लईनी सारे, ज्याच्या काही जमा आहेत तेही विड्रॉल वाले सारे सारे एका लईन, लंबी सात लईन. एका जणांनी ते पाहिलं, त्या लाईनीतलं पुढे गेलं, खिडकीत गेलं, कागद दिला की पैसे. तिचं लिहिर राहतं, इथंच मापून घ्या, त्या काउंटरवर लिहिर राहतं. मग ज्यानं घेतले ना खटाखट मापले, दाबले, ढकले, हे पाहून राहिलं, हे लाईन मस्त आहे, कधी गेले की पैसे भेटतात. घुसलं त्या लाईनीत. आणि मी सांगत होतो, जास्त ज्याचे पैसे जमा आहेत तो असं लखलख करत नाही, होय पुढे जा, समजून त्याला याचे लाखाना आहेत. आणि ज्याचे 400-500 काढायचे आहेत, इकडे माहिती जागा आहे, इकडे समजून त्याला जास्तीत जास्त 500 आहेत आणि 400 निघतात, अवघे निघत नाहीत. हे संपूर्ण कुंभोम न करोती शब्दम, पूर्ण भरलेली घागर वाजत वाजते ते समजा हे भरेल, डुबुल डुबुल वारालोक वाजत जाते. 2 तानाही नाही होत, कामाची गोट नाही. हे लागलो लोटपाट करत 1 तास गमावला. खिडकीजवळ गेलं, तो साहेब पायी आले आणि हा पायी त्याले. साहेबांना तिथं आल्यावर साहेब विचारणार, मग त्या साहेबांना बोलला नाही. त्यानं असं केलं, असं काय करत, त्याला कसे दिले म्हणजे ते काय तुझे बाप लागत नाही, उलटेच भांडणं सारखा तरी भांडण. जे काय तुझे सोय होतं काय, अमकं होतं काय, टमकं होतं काय, त्याला कसे दिले, मला कोण नाही देत. साहेब बिचारा गरीब होता, तर म्हणे भाऊ त्याने ते कागद आणले, त्याच्यावर सह्या केला, विड्रॉल आणि म्या पैसे दिले, मी जातो म्हणे. मला का माहित नाही कागद कुठे आहेत. गेलं ना ते विड्रॉल, ते पांढरा कागद आणला, सही केली, हे घे म्हणे. त्यानं पाहिलं, भाऊ नंबर म्हणजे अकाउंट नंबर म्हणजे ते नाही म्हणे, मरे लोक नंबर लागत नाही. 1 दिवस काय मरे लोक याला राहिला का नाही, जमा नाही, बँकेत जमाच केलं नाही, काही नंबर काही लागत. तसं जातं पुण्यात जमा नाही. संत समागमात तो इच्छा असून जाऊ शकत नाही. समागम घडणं एवढं सोपं नाही. अगदी लहान लेकराले समजावं, यायला गमलं पाहिजे याच्याकरता मी सांगत असतो. महाराज आले गावात, बऱ्याच कोणातरी महाराजकडून ऐकलेलीच गोष्ट आहे मी ती, पण मी थोडंसं विस्तारानं सांगतो, मग जरासं बरं वाटते लेकराले, बा बरी आहे गोट. महाराज आले, 7 दिवस कार्यक्रम चालला. त्यागी महात्मा आमचे गुरुवारी श्रीराम महाराज कोणाच्या घरी जात नव्हते. तुला काय ना ती इथं
शिवराम बाबांना त्याचं मागून एवढं पटलं तेरवीवर मला वाटतं ते झाले होते. आणि याचे तत्व एक असतात. कोणाच्या घरी जायचं नाही, इथं काय ना जाण तुझ्या घरी येत नाही. 7 दिवस कार्यक्रम चालला असं विद्वान महात्मा पण त्यागी. कोणाच्या घरी जायचं नाही. लोक घरी बुवा आला नाही की लोक गमत नाही. काय का अख्ख्या गावाचे काय बुवा रे काय सांगते डंगरे बुडे कुठं घेत माय 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 काय बहिणा येणे असा सांगते त्या बुडीली त्याला काय सांगते मात्र खरं काय सांगते पण कोण चांगलं सांगते एवढं खरं. म्हणजे जरी माणसाने त्यातलं समजलं नाही तरी जर विद्वान असेल त्याची किंमत होते. बापा 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 अख्ख्या गावात चर्चा. म्हणले म्हणे बुवा घरी येत नाही मग तो काय बिघडलं. लईच लोक आहेत नांदी तेच येतात. आणि बुवा समजा तुम्ही जास्त लाळा आले तर मग बुवाले वाटतं जाऊ दे बुवा जास्त आग्रह करते बुवा जाते या बुवा मग बैठकीत बसू की नाही या चुली जोड या ना. आणि मग त्या नावाच्या बुवाच्या नावाने बोलते माझ्या चुली जोडच बसला तुला काय घेणं नाही देणं नाही. साधूशी संबंध असे ठेवा तापाचे ठेवतात असे. तापावर कसे बसतो आपण तापात नाही 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 थोडस असं कुठे उभा ताप केला अठी ताप केला आणि त्याने उभा नाही तसंही नाही जास्त दूरही नाही. आणि तापातही म्हणजे दूर गेलं तर थंडी होते. थंडीनी झाली पाहिजे शकूनही घेतल्याने गेले पाहिजे असं म्हणतो. नाही तर बरेच माणसं शकून घेतात घेणं नाही देणं नाही. महात्मा 7 दिवस कोणाच्या घरी गेला नाही. काला झाला आणि एक बुडा नांदी आला. महाराज चल ना. महाराज म्हणे कोणाच्या घरी जात नाही. मला माहित आहे म्हणजे तुम्ही गेले नाही 7 दिवस मला माहित आहे. समजा त्यातली गोट आता काय त्यातली गोट राहिली. खरंच सांगू तुमचं प्रेम पाहून तुमची श्रद्धा पाहून तुमचा भाव पाहून साधूलाही साधूचे नियम धाब्यावर ठेवावे लागतात. कधी कधी साधा बाधा माणूस दिसते म्हातारा माणूस चल गेली त्याच्या घरी बैठकीत बसवलो. हे चहा ठेव 2 कप. काय की माणसाला माहित नाही. मी सांगत असतो पहिलेच तुम्ही साधू न्या सोयरा न्या कोणी न्या पाहुणे न्या घरी पण तुमची चालती असेल तर बैठकीतून चहा सांगा. लय लोकांना माहिती चालते पडते पहिलेच टिकून जा. लय लोक ध्यान नाही याला कळला की चहा ठेव 2 कप. त्या बाई नटाला कोण आहे मग आता काल दप्त पहिलेच टिकून जाता. पण गेला आता बहुत आणला आणि चहा ठेवून जीवावर आला. ज्याचं गिऱ्हाईक त्याला माहित असते. आता कसं काय करा खिडकीजवळ गेलो. महाराज 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 म्हणल्यानं थोडस प्रकरण दबलं. कोणीतरी महाराज आणला आणि चहा ठेवा लागते. आणि मी सांगत असतो आमच्या मावल्याच्या मनात जर चहा ठेवणं नाही ना तुम्ही बुवा नाही बुवाचा बाप नेला जमत नाही. म्हणे आता बुवा आणला आणि चहा ठेवा लागते. चहा ठेवणं जीवावर आला. तसून कल्ला केला साखऱ्या आपल्या घरी. का डबी थांबली साखऱ्या होता. टिकून गेलो. बार सुत्री एवढा मोठा महाराज कोणाच्या घरी गेला आणि आपल्या घरी आला. आता आणतो साखरे. हे गेलं साखरले. जिथं महाराज बसले होते तिथं ते बाई गेली साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग करी दंडवत असा बुवा खुश झाला. वा 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 माणूस सायन बाई त्याच्या पुढे वा असं पाहिजे. ती बाई राहिली म्हणे महाराज वा 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 काय करता दिसतेच नसते म्हणून जग फसते. म्हणजे माझ्या घरचा बुवा दिसते म्हणे. दिसते घरी तुम्हाला आणलं कुठे गेले म्हणून दुसऱ्याला बोलायला काय दक्षिणा दक्षिणा पक्षाना कायची म्हणे महाराज असा बुवा घरी आणते दोस्ताईला बोलावते या चराडाला बांधते ना मुसायांना कांटे आहे ते साधू. त्याची 7 गेले 5 राहिले. आता काही खरं नाही. त्या पहिले फक्त घरात जाऊ दिलं थैली जोडा आणि एसटी स्टँड कधी ऑटो लागेल 2 जण बसेल. तिसरा महाराज गेला. 6 झाल्याशिवाय ऑटो जात नाही. याच्यासाठी आणलं तिथे विठाला 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 महाराजले घरी ऑटोवाले एवढे हुशार आहेत राजा कोणी गावचे ते पाहिजे हे लख करणार गेले सुरू करून धुपूट निघणं सुरू ऑटो जाग्यावर चल ना भाऊ ढकले 6 झाल्याशिवाय जात नाही. किती जणकी घ्या किती कल्ला
डू सुरू ते जाग्यावरच हे आलं साखऱ्या घेऊन घरी मागे साखऱ्या ठेव लवकरच्या कोणाले बोले 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 आता गेले भाऊ गेले तू बोलले मी नाही बोलली तू बोलली नाही बुवा गेले कसे काय डोकसा राजा बायाले एका शास्त्रज्ञाचं मत आहे एका पेपरात मी वाचलं बायाला डबल मेंदू आहे खरंच माणसाला एकच आहे म्हणून का काय सांगा माणसं बोध करून असं मनातल्या मनात ध्यानात घ्यावं तिचं आपलं झालं तर कोण हारलं होतं मी काही ब्रह्मचारी नाही मी संसारी करतो आणि मी हारेला तुम्ही जाहीर सांगू ना मी जाहीर सांगतो तिचा भाऊ बसेल त्याच्या देखत सांगितलेलं बरं हारलेलं पुरं डबल मेंदूचा वापर आहे त्या बाईनं डोकं चालवलं तर आता गेला म्हणे आता काय सांगा काय डोकं चालवलं त्या बाईनं काय साधं काम आहे म्हणे कोणी बुवा घरी घेऊन येतात काय झालं तुम्ही तिकडे गेले आणि ते बुवा आपल्या घरात हिंडले कुठेच नाही हिंडला तरी होता बसेल तो माणूस म्हणे काय मॅट असतो कोणाच्या घरी एवढा मोठा महात्मा गेला नाही आपल्या घराला लागत ना म्हणे पाहायला गेला काय मी मना करतो मग बुवा गेला कसा हे सांग हो म्हणे तो बुवा आपल्या घरात हिंडला त्या बोले चराट आणि मुसई दिसलं आणि तो बुवा मला मागे काय मॅटाच म्हणे देऊन देते एवढा मोठा महात्मा कोणाला काही मागितलं नाही आपल्या घरी मागितलं देऊन देते तो म्हणे ते बाई म्हणे मी पतिव्रता तुम्हाला विचारलं काही देतो का इकडच्या दरवाजातून तिकडच्या दरवाजातून माझ्या घरी गव्हाचे पोते पाठवले तर पाठवले आपण विकून नाही देत नाही नाही आणि तुमची इच्छा आहे म्हणे परमार्थाची आडवी येणारे बाई नाही घरात गेली चराट मुसून घ्या द्या महाराजले म्हणे महाराज कुठं आहे म्हणे ऑटो लोक एक हातात चराट हो साधे माणसं फसतात राजा एक हातात चराट एक हातात मुसे घेतलं ते पोहेत निघलो होय तर ती लखलख सुरू चालणं राजा ऑटोवाल्या काय करतात जास्त जर नांदी आला ते गुरुजी डोळे लायला धुवून काढलं मला सारच पाहा लागते महाराज गेला ना पाहिजे म्हणून याला केला ओ महाराज त्याचा भाव हे घेऊन जा महाराज उरी म्हणून आला 2 सीटाची एकटा लोक होता जो गेला तर अजून नाही आला हसण्यावारी घेऊ नका तुम्ही जर गोष्ट ऐकली असेल तर मला हे सांगा यांनी महाराज घरी काय नेला असा तमाशा करेल चहा पुरता का होईना त्यांचा समागम घडला घडत नाही म्हणून घडू शब्दाची नियुक्ती घडू त्यांचा समागम कोणाचा ज्यांचे प्रेम विठ्ठली काय फायदा अभंगाच्या दुसऱ्याकडे विठोबा रखुमार
समागमात गेल्यानंतर साधू बोलतील, सहज गोष्टी करतील, आणि त्यांच्या सहज गोष्टी आपल्या कानावर पडल्या, आपला परमार्थ दृढ होईल. एवढी पावर त्यांच्या बोलण्यात आहे. सहज बोलली, सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते. त्यांच्या सहज बोलण्यात आपला परमार्थ दृढ होतो. पहिले परमार्थ दृढ होणे म्हणजे काय नेमकं समजलं, तेव्हा ते पुढचं कळतं. परमार्थ दृढ होणे, दृढावेल म्हणजे काय होईल नेमकं. कसलाही प्रसंग आला तरी आपण परमार्थ सोडणार नाही. याचं नाव आहे परमार्थ दृढ होणे. मरणाच्या दारात उभं असतानाही जे आपल्या दैवतावरती निष्ठा ढळू देत नाहीत, त्या दैवताच्या पुण्यबलानं ते अमर होत असतात. मानण्याचा योग असताना जे डावलतात ते हरामुतनं मरत असतात. महाराज, असं एखादं इतिहासातलं उदाहरण नाही का सटकन आमच्या ध्यानात येणं, सटकन तुम्ही कीर्तन मोडून टाकसान आहे तसंच. कारण आज दिंडी झाली, लेकरी थंडगार झाले, एकामेकाला पाहून काय कसं करतो, कशा चालता घर नाही तर मग विकून चालले जाऊ. काही त्याचा टाइम संपला. जास्तीत जास्त आता 1.5 तास पर्यंत माणसं टिकतात. 1.5 तासाच्या पुढे गेले की आसनं बदलतात. हा पाय हा झाला की हा पाय. कारण दुखणे एवढे वाढले, जवान जवान माणसं टोंगळे दुखतात. काय झालं, काही कायच्यात मिसळ झालं ते काही समजत नाही, पण दुखणे वाढले एवढं मात्र खरं. म्हणून आमचं कीर्तन आम्ही 1.5 तासावर आणलं. पण हा विनोद म्हणे, बा तुम्ही आता पहिले उशीरा आले, बिन फरायचे उभे राहिले, तुम्ही लवकर मोडसान तर लोकांनी फराय केलं नाही म्हणून मोडलं. म्हणजे तुमच्याच भोवती. पण आपला वेळ संपला, पुढे जाणं बरं नाही. तो जरी बोलला तरी चालेल, पण या महात्म्यांकरता दिवसभर पारायण करणं हे तर व्यासपीठावाले कीर्तनात येत नसतात. पण भागवतावाले, शिवपुराणवाले, आजपर्यंत अशी परंपरा आहे, गाथ्यावाले ज्ञानेश्वरीवाले घरी राहत नसतात. आणि हीच परंपरा आमच्या महात्म्यांची आहे. त्या महात्म्यांच्या समागमात जर तुम्ही गेलात, भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणा. एकच ओळी सांगतो भागवतातली. नारदाच्या वचनासाठी जिने गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कया दुचे पोटी भक्त जगजेठी प्रल्हाद. बापानं मारायचा प्रयत्न केला तरी देवाचं नाव सोडलं नाही. याचं कारण काय असेल तर गर्भात असताना नारदाची गोट ऐकली सहज सहज, त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. आजही आपण ज्ञानोबाची गोष्ट ऐकू शकतो. हे बरा हा बरा आणला गळा. ज्ञानोबराची समाधी घेऊन 700 वर्ष झाले, 700 वर्ष झाले, पण हा म्हणते आजही ज्ञानेश्वर महाराजची गोष्ट ऐकता. आळंदीला जायचं, काही जायचं नाही, तुमच्याच घरी. हे त्याच्यापेक्षा सोपं झालं. आपल्या घरी जर ज्ञानोबाची गोष्ट ऐकायला भेटते, आपला परमार्थ दृढ होते. सांगा सांगा महाराज, कोणती आहे ज्ञानेश्वर महाराजची गोष्ट? अरे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी काय आहे ना, तरी रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐशे गोडा तुडले. ज्ञानेश्वर महाराज मध्ये मा रिकामं तोंड होतं. मुक्तबाईनं गोष्ट सांगायला लावली, मी सांगितली, ती ज्ञानेश्वरी झाली. ती सहज गोष्ट आहे, ती तुम्ही ऐका. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ दृढावेल. आणखी काय होईल महाराज? अनुताप दुप्पट होईल. अनुतापाची दुनी वतडे, अनुताप दुप्पट होईल. वैराग्य चढावडीनं वाढेल. कसं वाढेल, कसा अनुताप दुप्पट होईल? अनुताप कायले म्हणतात ते पुढच्या वर्षी पाहू. यानं पाहायला बोले भाऊ नाही लांबत, दुखले की लांबत जाय. कीर्तन सरलं, तू टेन्शन घेऊ नको. अनुताप दुप्पट होतो, वैराग्य चढावडीने वाढतं. हे जे पाठ आहे हे म्हणू शकतात, पण वेळ संपल्याच्यामुळे आपण थोडंसं त्याला दाबून धरू. तिसरं कडवं तसं, चौथ्यावर भैरवी दूर लिहून दिलं, टेन्शन घेऊ नको. तू बरोबर माय बरोबर विठाला विठाला होतो, वैराग्य चढावडीनं वाढतं. अनुतापाची दुनी वचडे, वैराग्य वाढे चढावडी. निरोपर आहे म्हणतात. या परमात्मा करता आपलं जे कर्तव्य आहे, ज्याच्याकरता आपण इथं आलात, त्याची प्राप्ती करून घेण्याकरता आपण आलो. आणि त्याची प्राप्ती व्हावी, त्याची प्राप्ती म्हणजे असा देव येथे तुला भेटते, त्याचा अनुभव व्हावा. तो अनुभवाचा संचार भावानी तुझ्या अंगी होईल असं निरोपर आहे सांगतात. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात निळामने वाढे निळामने वाढे भाव
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे 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 सदत्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
अंग होत युक्तीने उपदेश तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे की मौना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्ध केले इस माझे उरले पण हे बोल माझ्या मतीचे नव्हती का साचे कृष्णे सांगितले उद्धव येताचे ते मी साधे बोललो विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कोडे वेळी वाकोडे उतरे नाही विचारिला देखाड्या तुला तुका